नमस्कार, मी ॲडव्होकेट पूजा. आजच्या आपल्या या सेशनमध्ये आपण बघणार आहोत इंट्रा टेरिटोरियल ज्युरिडिक्शन. कालच्या पण सेशनमध्ये बघितलं होतं की जे काही ज्युरिडिक्शन आहे ते डिफाईन केले गेलेले आहे. टेरिटोरियल ज्युरिडिक्शन की कुठे गुन्हा घडल्यास BNS लागू होतो. तर त्याबद्दल आपण सविस्तर चर्चा केली होती सेक्शन 1 सबसेक्शन 3मध्ये की हा जो ॲक्ट आहे आणि डेफिनेशन पण आपण बघितली होती की हा जो ॲक्ट आहे हा कुठे गुन्हा घडल्यास लागू होतो. तर त्यामध्ये आपण डेफिनेशन बघितली होती की एव्हरी पर्सन शॅल बी लायबल टू पनिशमेंट अंडर दिस संहिता अँड नॉट अदरवाईज फॉर एव्हरी ॲक्ट ऑर ओमिशन कॉन्ट्ररी टू द प्रोव्हिजन देअरऑफ ऑफ विच ही शॅल बी गिल्टी विदिन इंडिया. तर आपण मागच्या सेशनमध्ये बघितलं होतं की एव्हरी पर्सन म्हणजे काय, की एव्हरी पर्सनमध्ये नॅचरल पर्सन अँड आर्टिफिशियल पर्सन हे दोन्ही टाईपचे पर्सन इन्क्लूड होतात. आता नॅचरल पर्सनमध्ये सिटिझन पण आहे आणि नॉन सिटिझन आहे, फॉरेनर्स जे आहेत, फॉरेन नॅशनल्स जे आहेत ते इन्क्लूड होतात. आर्टिफिशियल पर्सनमध्ये कंपनी और असोसिएशन और बॉडी ऑफ पर्सन जे आहे, जे आर्टिफिशियल एंटिटी म्हणून क्रिएट होतात तर ते सुद्धा ह्यामध्ये इन्क्लूड होतात. तर जेव्हा एनी ॲक्ट और ओमिशन, जेव्हा एखादं कृत्य हे संहितेनुसार ॲक्टनुसार करणं जरुरी असतं आणि ते नाही केलं जात, आणि किंवा एखादं जे कृत्य आहे ते नाही करायचं आहे आणि जेव्हा एखादी व्यक्ती ते करते म्हणजे कॉन्ट्ररी टू द प्रोव्हिजन, तर ॲक्ट और ओमिशन ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत, इफ इट इज डन अगेन्स्ट द प्रोव्हिजन ऑफ दिस ॲक्ट देन अंडर दिस संहिता दॅट पर्सन इज लायबल आणि ही इज गिल्टी विदिन इंडिया. म्हणजे इंडियामध्ये ती व्यक्ती पनिशेबल धरली जाते, गिल्टी धरली जाते आणि तिला ह्या संहितेनुसार ह्या ॲक्टनुसार पनिशमेंट मिळू शकते. आता गिल्टी विदिन इंडियासाठी टेरिटोरियल ज्युरिडिक्शन डिफाईन केलं गेलेलं आहे की त्याला आपण कधी म्हणू की गुन्हा हा इंडियामध्ये घडलेला आहे, भारतामध्ये घडलेला आहे. तर त्यासाठी टेरिटोरियल ज्युरिडिक्शनचा स्टडी करणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर आपण बघितलं की टेरिटोरियल ज्युरिडिक्शनमध्ये काय काय येतं. तर टेरिटोरियल ज्युरिडिक्शनमध्ये जसं ऑफेन्स कमिटेड विदिन इंडिया ह्यामध्ये टेरिटोरियल ज्युरिडिक्शन जे आहे ते इंट्रा टेरिटोरियल ज्युरिडिक्शन जे सेक्शन 1 सबसेक्शन 3मध्ये आपण बघतो आहोत. तर आज जे आहे आपण हे डिटेलमध्ये बघणार आहोत. आजच्या सेशनमध्ये आपण हा जो पॉईंट आहे कमिटेड विदिन इंडिया हा वाला पॉईंट डिटेलमध्ये बघणार आहोत. The phrase within India means Indian territory. It includes land, river and a territorial area in the high. मीन्स टेरिटोरियल वॉटर ज्युरिडिक्शनसुद्धा ह्यामध्ये डिफाईन केलं गेलेलं आहे. म्हणजे ज्या भारताच्या सीमा आहेत, लँड आहेत ते तर आहे, जमिनीवर जेव्हा गुन्हा घडतो ते पण आहे, पण जेव्हा पाण्यामध्ये, समुद्रामध्ये विदिन सर्टन एरिया, सर्टन लिमिट जेव्हा गुन्हा घडला जातो तर तो एरिया कुठला आहे. जेव्हा समुद्रामध्ये सुद्धा एखादा गुन्हा घडतो तर आता समुद्र जो आहे तो अथांग सागर पसरलेला असतो, त्याला वेगवेगळ्या देशाच्या म्हणजे तो समुद्र जो आहे त्याला वेगवेगळ्या देशाच्या बाउंड्रीज कनेक्टेड असतात. तर मग आता हे कसं डिफाईन करायचं की इंडियन टेरिटोरीमध्ये समुद्रामध्ये कुठल्या लिमिटपर्यंत, किती किलोमीटरपर्यंतचा जो एरिया आहे समुद्रामधला हा इंडियन टेरिटोरियल ज्युरिडिक्शनमध्ये काउंट होतो. तर हे सुद्धा बघणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर कारण समुद्रामध्ये पण कित्येक प्रकारचे गुन्हे घडले जातात. मग त्यावेळेस अशा वेळेस डिफाईन करणं खूप जरुरी असतं की हे इंडियामध्ये झालेलं आहे का दुसऱ्या कंट्रीच्या टेरिटोरीमध्ये झालेलं आहे. तर यासाठी काही नॉर्म्स डिफाईन केले गेलेले आहेत, काही स्पेसिफिक प्रोव्हिजन्स दिल्या गेलेल्या आहेत की त्या डिफाईन करतात की विदिन सर्टन लिमिट किंवा विदिन सर्टन किलोमीटरचा जो एरिया आहे भारताच्या सीमेच्या जोडून, किंवा तो जो कोस्टल एरिया आहे त्याच्यापासून किती किलोमीटरपर्यंतचं अंतर जे आहे हे विदिन टेरिटोरी पकडलं जाईल. त्या समुद्र किंवा ते पाणी जे आहे त्यामध्ये जेव्हा गुन्हा घडतो त्यावेळेस तो किती किलोमीटरपर्यंत घडला तर तो इंडियामध्ये घडला जाईल, आणि जर तो इंडियामध्ये घडला जाईल हे जर प्रूव्ह झालं तर तेव्हा BNS तिथे लागू होईल. तर हे आपण आज डिटेलमध्ये बघूयात. टेरिटोरियल वॉटर ज्युरिडिक्शन ऑफ BNS काय सांगतं हे आपण डिटेलमध्ये आज बघूयात. द टेरिटोरी ऑफ इंडिया इज डिफाईन अंडर आर्टिकल 1 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया ॲज इंडिया, दॅट इज भारत, शॅल बी अ युनियन ऑफ स्टेट. द स्टेट
अँड द टेरिटोरीज देअरऑफ शाल बी अ स्पेसिफाईड इन अ फर्स्ट शेड्यूल. फर्स्ट शेड्यूल जे आहे तिथे डिफाईन केले गेलेलं आहे टेरिटोरीचं. आणि आर्टिकल 1 जे आहे कॉन्स्टिट्यूशनमध्ये ते डिफाईन करतं इंडिया दॅट इज भारत शॅल बी युनियन ऑफ स्टेट. आणि ह्यामध्ये शेड्यूल 1मध्ये ह्या टेरिटोरी डिफाईन केले गेलेले आहेत. द टेरिटोरी ऑफ इंडिया शॅल कंप्राइज द टेरिटोरी ऑफ द स्टेट, द युनियन टेरिटोरी स्पेसिफाईड इन द फर्स्ट शेड्यूल, and C such other territory as may be acquired. Article 297 of the Constitution deal with the maritime territory. It authorized the Parliament to specify from time to time the limit of various maritime zones such as territorial water, continental shelf, etc. म्हणजे आर्टिकल 297 जे आहे कॉन्स्टिट्यूशनचं तिथे स्पेशली मरीटाईम टेरिटोरी डिफाईन केली गेलं आहे, त्याबद्दलची प्रोव्हिजन डिफाईन केली गेली आहे. आणि त्यानुसार ते गव्हर्नमेंटला ऑथॉरिटी देतं. इट ऑथराईज पार्लिमेंट की टाईम टू टाईम ह्याच्या संदर्भामध्ये डिपेंडिंग ऑन द सिच्युएशन अँड सर्कमस्टन्सेस टाईम टू टाईम पार्लिमेंट कॅन मेक द रूल रेग्युलेशन रिलेटिंग टू दिस दॅट मरीटाईम झोन जे काही आहे टेरिटोरियल वॉटर, कॉन्टिनेंटल शेल्फ या संदर्भामध्ये वेळोवेळी हे कायदे किंवा रूल जे आहे रूल रेग्युलेशन हे प्रिस्क्राईब करू शकतं, स्पेसिफाय करू शकतं. द फ्रेज विदिन इंडिया मीन्स इंडियन टेरिटोरी. हे इन्क्लूड करतं लँड, रिव्हर अँड टेरिटोरियल एरिया इन द हाय सी विदिन अ 12 नॉटिकल माईल फ्रॉम द कोस्ट ऑफ इंडिया. म्हणजे जे आपण म्हणू की समुद्राचा जो एरिया आहे हाय सी, तर हाय सी जे आहे समुद्राचा जो एरिया आहे हा ह्या टेरिटोरियल ज्युडिक्शनमध्ये कधी काउंट केला जाईल, इंट्रा टेरिटोरियल ज्युडिक्शनमध्ये कधी काउंट केला जाईल की जेव्हा तो 12 नॉटिकल माईल फ्रॉम द कोस्ट ऑफ इंडिया म्हणजे समुद्र किनाराचा असतो, त्या समुद्र किनाऱ्यापासून 12 नॉटिकल माईलचा जो एरिया आहे तो ह्या टेरिटोरियल एरियामध्ये इन्क्लूड केला गेलेला आहे. द टेरिटोरियल एरिया इन द हाय सी विदिन अ 12 नॉटिकल माईल. आता हे 12 नॉटिकल माईल म्हणजे काय की 22.2 किलोमीटर म्हणजे साधारण 22.2 किलोमीटरचा जो एरिया आहे समुद्रकिनाऱ्यापासूनचा, कोस्टल एरियापासूनचा, तर तो हा टेरिटोरियल एरिया मानला जातो. फ्रॉम द कोस्ट ऑफ इंडिया इज इन्क्लुडेड इन इंडियन टेरिटोरी बाय द नोटिफिकेशन बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया dated in September 1967. Section 7 of 1976 has defined the exclusive economic zone of India as an area beyond and adjacent of territorial water up to limit of 200 nautical mile. 200 नॉटिकल माईल मीन्स 370 किलोमीटर. म्हणजेच काय की जेव्हा समुद्र किनाऱ्यापासूनचा जो 12 नॉटिकल माईलचा जो एरिया आहे म्हणजे समुद्र किनाऱ्यापासूनचा अंदाजन 22.2 म्हणजे 22.2 किलोमीटरचा जो एरिया आहे तो टेरिटोरियल एरिया म्हणून मानला जातो. आणि तसेच समुद्र किनाऱ्यापासूनचा 370 किलोमीटर म्हणजे जो कोस्टल भाग आहे समुद्र किनारा आहे तिथून 370 किलोमीटरचा जो एरिया आहे तो जो आहे तो इकॉनॉमिक झोनमध्ये, एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोनमध्ये येतो. तर ह्या दोन गोष्टी ह्यामध्ये महत्त्वाच्या आहेत. द टेरिटोरी ऑफ स्टेट कंप्राइज इट्स पोर्ट अँड हार्बर, द माउथ ऑफ इट्स रिव्हर अँड इट्स लँड लॉक बे. बाय द युसेस ऑफ नेशन territorial jurisdiction extend also to marine league seaward. This belt of sea is known as territorial water. म्हणजे ह्याला आपण म्हणू टेरिटोरियल वॉटर. म्हणजे हा जो एरिया आहे 12 नॉटिकल माईलचा हा आपण मानू टेरिटोरियल वॉटर. Thus section 1 subsection 3 of Sanhita should be read with section 3 and 7 of Territorial Water Act with reference to exclusive economic zone that is up to 200 nautical mile from the coastline of India. म्हणजे जेव्हा आपण भारतीय न्याय संहितामधला सेक्शन 1 मधला सबसेक्शन 3चा जेव्हा आपण स्टडी करणार आहोत किंवा जेव्हा स्टडी करणार त्यावेळेस इम्पॉर्टंट काय आहे की ज्युरिडिक्शन तर डिफाईन केलं गेलेलं आहे, इंट्रा टेरिटोरियल ज्युरिडिक्शन डिफाईन केलं आहे, पण त्या इंट्रा टेरिटोरियल ज्युरिडिक्शनमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी येतात आणि त्यामध्ये जे
सीच्या संदर्भामध्ये आहे, तर ते जे आहे विदिन इंडियामध्ये आपण टेरिटोरीमध्ये कुठलं म्हणू, जेव्हा समुद्रकिनारा जो आहे, समुद्रकिनाऱ्यापासून असा किती किलोमीटरचा एरिया आहे, जो आपण तो समुद्रातला तो जो एरिया आहे तो सुद्धा आपण टेरिटोरीमध्ये इन्क्लूड केले गेलेला आहे. तर ह्याचासुद्धा स्टडी करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि यासाठी आपल्याला सेक्शन 1 सबसेक्शन 3 संहितेचं जेव्हा आपण स्टडी करणार त्यावेळेस सेक्शन 3 आणि 7 जे आहे टेरिटोरियल वॉटर ॲक्ट त्याचंसुद्धा स्टडी करणं इम्पॉर्टंट आहे, की जे एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोनला सुद्धा डिफाईन करतं. म्हणजे जे आपण बघितलं की समुद्रकिनाऱ्यापासून 200 नॉटिकल माईल म्हणजे समुद्रकिनाऱ्यापासून 370 किलोमीटरचा जो एरिया आहे त्याला आपण एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन म्हणतो. आता तो जो झोन आहे तिथे सुद्धा ज्युरिडिक्शन हे ॲप्लिकेबल होतं. बियॉन्ड द टेरिटोरियल लिमिट इन द हाय सी द कोड इज इन इफेक्टिव्ह अगेन्स्ट फॉरेन प्रॉपर्टी अँड फॉरेनर. मग त्याच्या पलीकडचा जो एरिया आहे त्याच्या पलीकडच्या एरियामध्ये हा जो कायदा आहे हा ॲप्लिकेबल होत नाही, कारण तो विदिन ज्युरिडिक्शन असत नाही. त्यामुळे हा कायदा तिथे लागू होणार नाही. आणि जे काही गुन्हे किंवा जे काही कृती तिथे घडते ह्या ज्या लिमिट दिल्या आहे त्याच्या पलीकडे, त्यावेळेस भारतीय न्यायसंहितेला अधिकार नाही आहे की ते अधिकार क्षेत्रामध्ये येत नाही. तर ते कारण काय होतं की ते फॉरेन प्रॉपर्टी गृहीत धरली जाते. त्यामुळे ह्याचं स्टडी करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि आजच्या या सेशनमध्ये आपण हा इम्पॉर्टंट टॉपिक कन्सिडर केला आहे. तर होप सो तुम्हाला हा डिटेलमध्ये कळला असेल. आणि जर एनी क्युरी असेल तर प्लीज तुम्ही कमेंट करू शकता आणि तुमचे क्वेश्चन विचारू शकता. थँक्यू सो मच.